आणि यानंतर आपण थेट अयोध्येमध्ये जाऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिर परिसरामध्ये आगमन झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच राम मंदिराच्या निर्माणासाठी वीट रचली, रथयात्रेचं सारथ्य देखील केलेलं होतं। राम मंदिराच्या निर्माणाच्या संकल्पनेला भारताच्या या संपूर्ण सामाजिक व्यवस्थेमध्ये मानाचं स्थान मिळवून दिलं। तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या हस्ते या राम मंदिराच्या शिखरावरती धर्मध्वजा फडकवली जाणार आहे। माझी सहकारी ज्ञानदा थेट अयोध्येमधून आपल्या सोबत आहे। ज्ञानदा, अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ही धर्मध्वजा फडकवली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हा क्षण जेवढा महत्त्वाचा, भारतीयांसाठीही तेवढाच महत्त्वाचा। काय अपडेट्स आहेत? प्रत्येक धन्यवाद। आत्ता आपण आहोत तो परिसर राम मंदिराच्या परिसरापासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे, पण इथे सुद्धा ते चैतन्याचं, आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। इथे छोटे छोटे मठ आहेत आणि लाऊडस्पीकरवरनं प्रत्येकाला माहिती दिली जाते की राम मंदिरात आत्ता या क्षणी नेमकं काय होतंय, काय घडतंय। मंत्रोच्चारांचा गजर सुरू आहे आणि पवित्र अशा भावपूर्ण वातावरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिर परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। सगळ्यात आधी त्यांनी सप्तर्षी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं, त्यानंतर ते शेषावताराच्या मंदिरामध्ये गेले, मग तिथून ते अन्नपूर्णेच्या मंदिरामध्ये गेले आणि मग तिथं पूजा अर्चना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थातच रामललाच्या गाभाऱ्यामध्ये आता प्रवेश करणार आहेत। तिथे सुद्धा ते पूजा अर्चना करतील। काही अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात। अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन केलं, पूजा अर्चना केली, त्यावेळची दृश्य सुद्धा आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जे प्रमुख अतिथीगण उपस्थित आहेत त्या सर्वांना अभिवादन केलं, त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला आणि आता ते थोड्याच वेळामध्ये मुख्य मंदिरामध्ये म्हणजे राजा रामाच्या दरबारामध्ये प्रवेश करतील। रामललाची जी मूर्ती आहे ती तळमजल्यावरती आहे, ज्याची स्थापना अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत या दोघांच्या हस्ते करण्यात आलेली आहे। हे दोघे तेच व्यक्ती आहेत, त्यांच्या सोबतीनं आपल्याला योगी आदित्यनाथ यांचंही नाव घ्यावं लागेल, आनंदीबेन पटेल यांचंही नाव घ्यावं लागेल, कारण ही मंडळी अगदी भूमिपूजन सोहळ्यापासून ते आता कळसावरती जेव्हा ध्वजारोहण पार पडणार आहे त्या सगळ्या प्रवासाची साक्षीदार राहिलेली मंडळी आहेत। आपण या मंदिराबद्दल एक साधारणतः जी विशेष महत्त्वाची माहिती आहे ती सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करूया। पण सध्याची जी दृश्य आहेत ती राम मंदिराच्या आतली दृश्य आहेत आणि नरेंद्र मोदी हे राम मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। या राम मंदिराचं जे निर्माण आहे ते नागर शैलीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा आहेत। जेव्हा रामललाचं दर्शन घेतलं जाईल तेव्हा अर्थातच पहिल्या मजल्यावरती राजा रामाचा दरबार आहे, तर राजा रामाच्या दरबारात जाऊन सुद्धा पंतप्रधान मोदी दर्शन घेतील आणि त्यानंतर अर्थातच मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे। साधारणतः 11:30 ते 12च्या दरम्यानचा मुहूर्त असेल आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। ते कोणता संदेश देणार? गेल्या वेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की हे प्रभू श्रीरामांचं मंदिर देशाच्या आस्थेचं प्रतीक आहे, देशाच्या प्रगतीचं प्रतीक आहे। आणि यावेळेला मोदी कसं संबोधित करतात, कारण केवळ सांस्कृतिक आणि सामाजिक अर्थ या मंदिराला नाही तर राजकीय अर्थ, राजकीय पार्श्वभूमीसुद्धा या सगळ्या चळवळीला राहिलेली आहे। जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा सुरू केलेली होती ती सोमनाथपासून निघालेली होती आणि ती अयोध्येपर्यंत आलेली होती आणि त्यानंतरचा सगळा राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास सर्वांना परिचित आहे। 1992 साली हा ढाचा पाडण्यात आलेला होता आणि आता 2025 साली त्याच जागेवरती राम जन्मभूमी जिथे होती, ज्याच्यासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष केला, इथे रामाचं मंदिर उभं राहावं म्हणून त्याग केला, त्याच ठिकाणी हे मंदिर आता पूर्णत्वास आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामाच्या मंदिरात दाखल झालेले आहेत। रामललाचं ते दर्शन घेतील, त्यानंतर पहिल्या मजल्यावरती राजा रामाचा दरबार आहे जिथे प्रभू श्रीराम आहेत, माता जानकींची मूर्ती आहे, लक्ष्मण आहेत, हनुमान आहेत, या सर्वांच्या मूर्ती तिथे स्थापित करण्यात आलेला आहे आणि अलौकिक असा हा दरबार आहे, फार सुंदर असा हा दरबार आहे। जेव्हा आपण राम मंदिरात जातो हे राम मंदिर दिवसा आपल्याला वेगळं दिसतं, दिवसाचं त्याचं तेज वेगळं आहे आणि रात्रीच्या वेळचंही तेज वेगळं आहे। रात्री लाईट्सनं हे मंदिर झगमगून उठतं
आणि एक विशेष प्रयत्न करण्यात आलेला आहे, तो म्हणजे मंदिराचं जे सौंदर्यीकरण आहे, मंदिरावरती जे अप्रतिम कोरीव काम केलेलं आहे त्याचं सौंदर्य अधिक कसं खुलेल या लाईट शोच्या माध्यमातून, लेझर शोच्या माध्यमातून, सजावटीच्या माध्यमातून याच्यावरती विशेष भर देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रामललाच्या मंदिरामध्ये आहेत आणि ते रामललाचं दर्शन घेत आहेत. शंखनाद होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि प्रभू श्रीराम यांच्या या कार्यक्रमासाठी, मंदिराच्या पूर्णत्वाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी ही मिळावी अशी प्रत्येक रामभक्ताची भावना. ज्यांना मंदिराच्या आत जाता आलं नाहीये ते मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्या हस्ते हा ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न होणार आहे. आणि राम दरबारामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे आहेत. तळमजल्यावरती रामलला आहेत, ज्या रामललांची स्थापना 22 जानेवारी 2024ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली होती. आणि तेव्हाच रामभक्तांचा कैक वर्षांचा, कैक पिढ्यांचा संघर्ष हा एक प्रकारे संपुष्टात आला होता. पण आता काय महत्त्वाचं आहे, तर आता हे मंदिर पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. अनेक जण म्हणतात की या मंदिर निर्माण कार्यानं नेमकं साध्य काय झालं. देशाची प्रगती, देशाचा विकास, देशानं पुढे जाणं हे सगळं निश्चितपणे महत्त्वाचं आहे. पण हे मंदिर आपल्याला कोणता संदेश देतं, तर हे मंदिर आपल्या मुळांची जाणीव करून देतं, आपल्या धर्म संस्कृतीची जाणीव करून देतं. आणि पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, उन्नती करण्यासाठी आपल्या मुळांना विसरा, आपल्या संस्कृतीला विसरा, आपल्या धर्माला विसरा असं तर काही कारण नाही आहे. आणि म्हणूनच खरं तर ही मुळं जी आहेत ती आपल्याला घट्टपणे पाय रोवून उभं राहण्यास मदत करतात, पुढे जाण्याची प्रेरणा देतात. भगवा ध्वज जो आज फडकवला जाणार आहे तो याच प्रेरणेचं एक प्रतीक मानला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजा रामाच्या दरबारामध्ये आहेत. रामललाची स्थापना झाली तेव्हा रामलला हे बालस्वरूपात आहेत, त्याच्यामुळे जे मंदिराचा तळमजला आहे तिथे रामलला हे एकटेच आहेत. अरुण योगीराज यांनी अतिशय सुंदर अशी घडवलेली मूर्ती ही रामललाची. तर पहिल्या मजल्यावरती रामललाचा, राजा रामाचा दरबार आहे. याच प्रभू श्रीरामांनी या अयोध्या नगरीवरती राज्य केलं. ते राजकुमार होते जेव्हा त्यांना अयोध्या नगरीनं मान सन्मान दिला. त्यांचा जेव्हा राज्याभिषेक होणार होता तेव्हा वनवासात जाण्याची वेळ आली आणि सर्वस्व त्यागून ते वनवासासाठी निघालेले होते. जेव्हा ते परत अयोध्या नगरीमध्ये आले तेव्हा त्या नगरीचे राजा राम बनले. आणि त्याच राजा रामांचं प्रतीक हे मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. प्रभू श्रीराम आहेत, त्यांच्या बाजूला सीतेची मूर्ती आहे, जानकी आहे, त्याचसोबत हनुमान आहेत जे प्रभू रामांचे सेवक आणि या अयोध्या नगरीचे रक्षणकर्ता मानले जातात. लक्ष्मण आहेत. असा सगळा राजा रामाचा दरबार सजलेला आहे. एक गोष्ट मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगते की जेव्हा आपण रामललांचं दर्शन घेण्यासाठी जातो मंदिरामध्ये तेव्हा अर्थातच गाभारा आणि सर्वसामान्य जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये बरंच अंतर असतं. पण ती तेजस्वी मूर्ती, डोळे दिपवून टाकणारी मूर्ती आहे. पण जेव्हा राजा रामाच्या दरबारात जाण्याची संधी मिळते तेव्हा मात्र आपण मूर्तीच्या बऱ्यापैकी जवळ असतो. त्यामुळे त्या तेजस्वी मूर्तीचं जे दर्शन आहे ते डोळे दिपवणारं असतं, मनाला समाधान देणारं असतं, मनामध्ये चेतना जागृत करणारं असतं. म्हणून कित्येक रामभक्त असे पाहिले मी की जे राजा रामाच्या दरबारात आल्याच्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात भावूक झाले. आणि वयोवृद्ध व्यक्ती असतील, लहान थोर असतील, हे सर्वजण एकच आस घेऊन या मंदिरामध्ये येतात, ते म्हणजे त्यांच्या आराध्याचं, हिंदूंच्या आराध्याचं त्यांना दर्शन घ्यायचं आहे. त्याचबरोबर जेव्हा राम मंदिरामध्ये जातो आपण तेव्हा या दोन मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतात. सगळ्यात पहिली मूर्ती ही अर्थातच रामललाची मूर्ती. जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा 3 मंडप आहेत आणि 4 कळस आहेत. जो 5वा कळस आहे तो प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा आहे, म्हणजे रामलला जिथे विराजमान आहेत, राम दरबार जिथे आहे त्याच्यावरचा हा कळस आहे. तर जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा अप्रतिम कोरीव काम आपल्या नजरेला पडतं. मी गेले सलग 2 दिवस मला ही सुवर्णसंधी चालून आली की मी रामाच्या मंदिरात जाईन आणि अगदी मनोभावे बराच वेळ त्या मंदिरामध्ये व्यतीत करण्याची संधी मिळाली. खरोखरच भाग्य म्हणावं लागेल. त्या मंदिराचं भव्य रूप
आपल्या संपूर्ण मनाला व्यापून टाकतं. मंदिराच्या आसपासचा जो परिसर आहे, जेव्हा आपण परिक्रमा करतो मंदिराची, जवळपास 350 मीटरची ही सगळी परिक्रमा आहे. आणि ही परिक्रमा मार्ग जो आहे, म्हणजे मंदिराला आपण जेव्हा एक प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा त्या प्रदक्षिणा मार्गावरती वाल्मिकी रामायणामधले विविध प्रसंग हे कोरण्यात आलेले आहेत. अप्रतिम सुंदर प्रसंग आहेत. आणि केवळ प्रसंगच कोरण्यात आलेला नाही आहेत, तर प्रत्येक प्रसंगाची, प्रत्येक घटनेची माहिती तिथे आपल्याला विविध बोर्ड्सच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे. सोबतच जो राम मंदिराचा परकोटा आहे तिथे 80 म्युरल्स आहेत. भारत मातेच्या म्युरलपासनं त्याची सुरुवात होते. भारताच्या संस्कृतीचं दर्शन हे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता प्रभू श्रीराम म्हणजे रामलला यांच्या मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत. राजा रामाचं सुद्धा त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. प्रभू श्रीराम यांची अत्यंत देखणी, सुंदर काळ्या पाषाणातली मूर्ती, जी मूर्ती पाहण्यासाठी प्रत्येक श्रीराम भक्त हा कायमच आसूसलेला असतो. देश विदेशातनं, राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातनं केवळ प्रभू श्रीरामांच्या नावाचा गजर करत आणि त्यांच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो भक्त गेल्या 2 दिवसात मी इथे येताना पाहिलेले आहेत. काही मंडळी इतकी थकलेली मंडळी आहेत की व्हीलचेअरवरनं ती इथे येतात, ज्यांना चालणं शक्य नसतं. काही मंडळी थोडीफार चालू शकतात, हळूहळू चालत आणि प्रभू श्रीरामाच्या नावाचा गजर करत त्या 32 पायऱ्या चढून जेव्हा ही सगळी मंडळी रामरायाच्या समोर उभी राहतात, रामललाच्या समोर उभी राहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये केवळ समाधानाचे, पूर्णत्वाचे आणि चैतन्याचे आनंदाश्रू एक प्रकारे आपण म्हणूया, ते आनंदाश्रू आपल्याला पाहायला मिळतात. मंत्रोच्चारांचा गजर सुरू आहे. 22 जानेवारी 2024चा दिवस, जेव्हा प्रभू श्रीराम रामलला स्वरूपामध्ये त्यांच्या मंदिरात विराजमान झाले. आणि आता 25 नोव्हेंबरचा हा दिवस आहे की जेव्हा राम मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे. देश विदेशामध्ये रामभक्त या मंदिराची पूर्णत्वास येण्याची अगदी आतुरतेनं वाट पाहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचसोबत मोहन भागवत हे दोघे जण रामललाच्या गाभाऱ्यामध्ये आहेत आणि रामललाचं मनोभावे दर्शन घेत आहेत. आणि रामललाचं दर्शन घेतल्याच्या नंतर ध्वजारोहण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्गस्थ होतील. रामललाच्या दर्शनाची आस घेऊन देशविदेशातले हजारो रामभक्त, लाखो रामभक्त हे सातत्यानं अयोध्या नगरीकडे वळतात. आजही खूप लोक आलेले आहेत, पण आज मंदिर बंद असणार आहे केवळ विशेष निमंत्रितांसाठी. आज दर्शन दिलं जाईल. ही प्रभू श्रीरामांच्या गाभाऱ्यामधली, रामललाच्या गाभाऱ्यामधली थेट दृश्य पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आरती करता आहेत रामललाची आणि तोच मंत्रोच्चार, आरतीचा निनाद हा भारावून टाकणारा आहे. अतिशय सुरेख, म्हणजे जे जे उदात्त, उन्नत, जे जे सर्वोत्तम, सुंदर, ते सगळं काही रामरायाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये करण्यात आला. याची प्रचिती आपल्याला अगदी पावलोपावली येते. जेव्हापासून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हापासून आपण स्थिमित होतो, आपण भारावून जातो की अतिशय सुंदर मंदिर हे रूपास आलेलं आहे. आणि त्याचं देखणं रूप, मंदिर पूर्ण झाल्यानंतरचं जे रूप आहे ना, ते रूप खरंच डोळ्यात साठवण्यासारखं आहे, मनात अनंत काळ ठेवण्यासारखं आहे. आणि हेच रूप अनुभवण्यासाठी लाखो भाविक आजही अयोध्या नगरीमध्ये गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. रामललाची आरती सध्या सुरू आहे. रामललाच्या गाभाऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्यासोबत आहेत. या 2 व्यक्ती अशा आहेत की अगदी मंदिराच्या जो पायाभरणीचा सोहळा होता तेव्हापासून आता जेव्हा मंदिर पूर्णत्वास जात आहे त्या सगळ्या टप्प्याचे साक्षीदार राहिलेले आहेत. जी पूजा अर्चना झालेली आहे, जी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, ती या दोघांच्या उपस्थितीत, त्या दोघांच्या हस्ते झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाची आरती पार पडलेली आहे. सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित आहेत. आणि आता थोड्याच वेळामध्ये मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हे दोघेही जण जातील, जिथे धर्मध्वज जो आहे तो फडकवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.